लाडकी बहीण योजना जी आहे, ती योजना जी चालू आहे आता सध्या जी के-वाय-सी चालू आहे ना, त्याच्या आधी काय प्रॉब्लेम झालाय, की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे अकाउंट नंबर आहेत, म्हणजे ते ऑटोमॅटिक आहे ना, जर समजा 2 अकाउंट असतील कुठल्या महिलेच्या नावावरती समजा कोटक बँक आहे आणि इंडियन बँक आहे, जे आता माझ्याकडे केस आली ना, त्यांचं कोटकचं होतं आणि इंडियन बँकचं होतं. तर त्यांना पहिले जे जवळपास 1 वर्षापासून जे पैसे भेटतात ना, तर ते ऑलमोस्ट इंडियन बँकेमध्ये भेटत होते. पण त्यांनी नंतर त्यांचं अकाउंट कोटक बँकेमध्ये काढलं. तर इश्यू काय झाला ना, की त्यांचं हे जे इथं तुम्हाला दिसतंय ना हे आता सध्या इंडियन बँक जे सीड मी केलंय त्यांचं, तर इथं पहिलं कोटक महिंद्रा बँक दिसत होतं. ते मी तुम्हाला दाखवतो नंतरनं. तर हे जर तुमचं चेंज झालं असेल, तर लाडक्या बहिणींना ना सध्या त्याला पैसे भेटत नाही त्यांच्या अकाउंटला आणि ते वेट करतायत. तर ते जर असं जर चेंज झालं असेल, तर परत आपल्याला आपण जे लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरताना जे अकाउंट डिटेल दिले होते, ते जर पुन्हा जर आपल्याला सीड करायचे असेल, सीड म्हणजे पुन्हा लिंक जर करायचं असेल ना, तर त्याची प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सिंपल आपल्याला काय करायचंय चेक करायचं पहिलं, की तुमचं अकाउंट जे आहे ते परफेक्ट तुमच्यावाले म्हणजे जे अकाउंट तुम्ही हे करताना दिलं होतं ना, तर त्या बँकेला लिंक आहे की नाही. तर त्यासाठी काय करायचं UIDAIची वेबसाईट आहे माय आधार या वेबसाईटवरती यायचं. माय आधारवरती क्लिक करायचं. माय आधारवरती क्लिक केल्यानंतर ना, याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सर्व्हिसेस दिसतात आणि त्याच्यापैकी आधार सर्व्हिसेसमध्ये बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना इथं तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इनचे डिटेल विचारेल. लॉग इन केल्यानंतर ना, इथं हे पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला बँक सेव्हिंग स्टेटसवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना, ते तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकायला लावेल. हा कॅप्चा टाकायचा असतो इथून आधार नंबर टाकून लॉग इन होतो ओ-टी-पी. ओ-टी-पी वरती टाकायचा आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर ना, तुम्हाला तुमचं बँक सेव्हिंग स्टेटस आहे ना, इथं दाखवेल. तर ही जी केस आहे ना, यामध्ये यांचं कोटक महिंद्रा बँक होतं. त्याचा स्क्रीनशॉट मी नाही घेतला. पण मी तुम्हाला ते शेवटी दाखवतो, की पहिलं होतं ज्यावेळेस स्टेटस चेंज होतं ना, तर त्यावेळेस ते तुम्हाला दाखवतं, की कुठल्या बँकमधून कुठल्या बँकमध्ये ते चेंज होतंय. ठीक आहे. तर यांचं आता मी पहिलं त्यांचं कोटक बँक होतं. मी त्यांचं परत इंडियन बँक करून दिले आणि ते ॲक्टिव्हेट आहे. हे बघा आजची तारीख आहे 1/11/2025 ठीक आहे. इथं पण बघू शकता 1/11/2025 12:50ला मी त्यांचं करून दिलंय. तर इथं जर समजा तुमचं जे लाडकी बहीण योजनेच्या टायमाला तुम्ही जे बँक डिटेल दिले होते, ते जर नसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला येत आहेत पैसे, तर तुम्हाला हे चेंज करावं लागेल. तर त्यासाठी काय करायचं सिंपल NPCI आधार सीडिंग ही वेबसाईट आहे. हिची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर ह्या लिंकवरती जायचं. इथे गेल्यानंतर ना ही पहिलीच तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे NPCI ही वेबसाईटवरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला ना समोर ह्या असा वेब म्हणजे स्क्रीन दिसेल त्याच्यावरती कस्टमरवरती क्लिक करायचं. जर मोबाईलवरून तुम्ही करत असाल तर ह्या साईटला ऑप्शन दिसतील ते. तर या कस्टमरवरती क्लिक करायचं कस्टमरवरती आणि खाली भारत आधार सीडिंग अनेबल बेसमध्ये तुम्हाला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर ना पुढचा अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर येईल. मोबाईलमध्ये फक्त हे असं न दिसताना असं तुम्हाला उभं दिसेल. ठीक आहे. इथं आधार नंबर, खाली रिक्वेस्ट हे सगळे डिटेल उभे दिसतील. तर लॅपटॉपमध्ये तुम्हाला हे असं पेज दिसेल तर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सीडिंग म्हणजे काय तुम्हाला लिंक करायचं आहे. तर लिंक करण्यासाठी तुम्हाला सीडिंगवरती क्लिक करावं लागेल. डीसीडिंग म्हणजे तुम्हाला अनलिंक करायचं. तर आपल्याला डायरेक्टली सीडिंग करायचं आहे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये. तर इथं सीडिंगवरती क्लिक करायचं आणि ज्या बँकेमध्ये तुम्हाला सीडिंग करायचं आहे, म्हणजे ज्या बँकेमध्ये तुम्हाला लिंक करायचं आहे. तर समजा यांचं पहिलं कोटकमध्ये लिंक झालेलं होतं ऑटोमॅटिक, तर यांना परत इंडियन बँकेमध्ये करायचं होतं. तर मी इंडियन बँक सिलेक्ट केली आणि तुमचं मुव्हमेंट काय फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. कारण कोटकमधून यांना इंडियन बँकेमध्ये यायचं होतं. कारण यांचे पैसे हमेशा प्रत्येक वेळेस जे इंडियन बँकेमध्ये येतात. तर मग मी मुव्हमेंट इथं काय सिलेक्ट करायचं फ्रॉम वन बँक टू अनदर बँक. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना खाली तुम्हाला अकाउंट नंबर मागितला जाईल. तर जी इथं बँक सिलेक्ट केली ना, तोच अकाउंट नंबर इथे टाकायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं या चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि हे थोडासा हे जे आहे ना, याला खाली घ्यायचं. खाली आल्यानंतर ना, इथं तुम्हाला तो इथं जो कॅप्चा दिसेल तो कॅप्चा टाकायचा आणि सबमिट वरती क्लिक करायचं. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर ना, हे असा एक पॉपअप येईल. याच्यावरती सगळे हे करायचं. हा जो बॉक्स आहे, हा वरून खाली आणायचा. सगळ्यात शेवटी आल्यानंतर ना, ॲग्री अँड कंटिन्यू म्हणून एक ऑप्शन येईल. तर इथं तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक ओ-टी-पी येतो. तर ओ-टी-पी काय करायचा तो जो नंबर आहे, त्या नंबरचे जो पण आधारला लिंक नंबर आहे ना तुमचा, तो इथं तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला काय सिंपल करायचंय, इथं तो ओ-टी-पी टाकून द्यायचा. इथं जसा तुम्ही ओ-टी-पी टाकणार आणि कन्फर्म करणार. कन्फर्म केल्यानंतर ना, एक 30 मिनिटं 30 सेकंदानंतर ना किंवा 1 मिनिटाच्या आतमध्ये ना, तुम्हाला हा स्टेटस येईल. आधार सीडिंग, डीसीडिंग जे आहे, त्याचं स्टेटस सक्सेस आहे आणि त्याचा रिझल्ट आहे की युअर आधार नंबर आता हे सिक्युरिटीसाठी मी त्यांचे आधार नंबर जे आहे ते झाकलेले आहे तिथं. तर हे काय म्हणतात सक्सेसफुली रिसीव्ड फ्रॉम कोटक महिंद्रा बँक टू इंडियन बँक अकाउंट नंबर. तर यांचं पहिलं इंडियन बँकला होतं. नवीन अकाउंट ओपन केल्यानंतर कोटक बँकला गेलं आणि आता आपण कोटक बँक मधून परत इंडियन बँकला ते सक्सेसफुली सीड झालेलं आहे. तर आता हे सीड सक्सेसफुली इथं तर झालेलं दाखवलं तुम्हाला हे NPCIच्या वेबसाईटवरती. पण आधारच्या वेबसाईटवरती पण दाखवतं की नाही परत सेम प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे? मग आधारची वेबसाईट ओपन करायची. माय आधार, आधार सर्व्हिसेसमध्ये जायचं. बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं. नंतर इथं बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा भरायचा. लॉग इन होतो ओ-टी-पी करायचं. ओ-टी-पी टाकायचा आणि समोर क्लिक केल्यानंतर ना इथं जे आहे, इथं तुम्हाला
जे तुम्ही सीड केलेलं आहे ते म्हणजे 5 मिनिटामध्येच तुमचं जे काही रिफ्लेक्ट होऊन जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे आधार आहे, जर समजा तुम्हाला पैसे येणं जर बंद झालं असेल, तर लाडक्या बहिणीने काय करावं, की अशा प्रकारे ही प्रोसेस करावी. घरामध्ये कोणी जरी शिकलेलं असेल, घरामध्ये बसल्या-बसल्या तुम्ही ही प्रोसेस करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाहीये. ही प्रोसेस सगळी 15 ते 20 मिनिटामध्ये प्रोसेस होऊन जाते. ठीक आहे. तर